हॅलो फ्रेंड्स, मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज बघूया छान असा वरण भात कसा बनवायचा. आणि हो, वरण भात हा अगदी हेल्दी असतो बरं का. चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर घ्यायचं आहे तांदूळ. ते स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचं. आणि हो, त्यावरती हे जे पांढरं पांढरं छोटं छोटं तांदूळ वरती आलेलं आहे की नाही, ते सगळं धुवून बाजूला करायचं. चला तर आता आपण 2-3 वेळा हे तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि पाणी उकळून त्यामध्ये हे तांदूळ घालायचं आणि मीठ घालायला विसरायचं नाही बरं का. आणि छान व्यवस्थित या पद्धतीने शिजवून घ्यायचं. हे बघा, हे आता हे पांढरं जे वरती आलेला आहे फेस, हा सर्व फेस काढून टाकायचा आहे आपल्याला. आणि हो, असं पातेल्यात शिजवलेला भात आहे तो तुम्ही कितीही खाल्ला तर तुम्ही जाड होणार नाही बरं का, कारण यामुळे जास्त वजन वाढत नाही. तर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि हो, ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअरसुद्धा नक्की करा. चला तर झटपट आपण सर्व तयारी करून घेऊ आणि लगेच आपण फोडणीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर करायचं आहे छान कडकडीत गरम तेल. त्यामध्ये घालायचे आहे मोहरी, जिरं आणि छान व्यवस्थित जिरं तडतडलं की त्यामध्ये घालायचं आहे फ्रेश कढीपत्ता. आता घालूयात जाडसर कुटून घेतलेला लसूण आणि छान व्यवस्थित मिक्स करूया. यानंतर घालायच्या आहे हिरव्या मिरच्या आणि अगदी छान असं 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि त्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा हळद. आता चला तर यामध्ये घालायचं आहे टोमॅटो आणि व्यवस्थित मिक्स करून यामध्ये घालायचं आहे परत मीठ. अगदी छान व्यवस्थित हे सर्व मिक्स झालं की यामध्ये घालायची ही शिजवून घेतलेली डाळ. आणि व्यवस्थित ही मुगाची डाळ आहे बरं का, आणि ती यामध्ये वापरलेली आहे. आता छान अशी आपल्या वरणाला कोथिंबीर घालायची आणि छान अशी कडकडीत गरम उकळी येऊ द्यायची. उकळी आली की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची. छान भात शिजलेला आहे, फक्त थोडा वेळ वाफेवरती उकळवू द्यायचा. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्व खात राहा आणि स्वस्त राहा.